चला तर मग आपण रेसिपी पाहून घ्या। आज मस्त खट्टा मिठा मस्त कैऱ्या, छोट्या छोट्या कवळ्या कैऱ्या आहेत, त्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहे। त्या पहिले कुटून घेऊया। त्यात कोथिंबीर टाकायची आहे। कोथिंबीर टाकून घेतलेली आहे। मस्त चवीनुसार मस्त लाल तिखट टाकून घ्यायचं आहे। मस्त चवीनुसार इथे मी मीठ टाकून घेत आहे। इथे गूळ घेत आहे मी। इथे हे मस्तपैकी असं ठेचून घ्यायचं आहे। मस्त ठेचून घ्यायचं आहे। आणि मला कमेंटमध्ये पण सांगायचं आहे तुम्हाला कैरी कशा पद्धतीने खायला आवडते। मस्त आहे अशा पद्धतीने छान आणि असं हाताने मस्त ते कैरीला गूळ, लाल तिखट, त्यानंतर मीठ असं मस्त चोळून घ्यायचं आहे। वाह, तोंडालाच पाणी येतंय माझ्या पटकन। इतकी भन्नाट लागते अशी कैरी। कवळ्या कैऱ्या आहे, अजून मोठ्या आलेल्या नाही आहे। झाडाला कुठे पण मस्त भेटून जातात। जिथे पण झाड असेल तिथे घेऊन यायचे, एकदम कवळ्या। आणि याच्यातली मी जी कोय आहे बघू शकता ती काढलेली नाही आहे। एक मिनिट, अशी कोय आहे ती काढून घेतलेली नाही। ही जी छोटीशी एवढी कैरी असते त्यातली कोय एकदम कवळी असते, ती पण खूप छान लागते। जेव्हा त्याला आपण लाल मिरची, मीठ आणि गुळाचं लागतं ना त्या पाणी, तर खूप छान चविष्ट बनते। बघू शकता हाताने चांगली अशी रगडून घ्यायची आहे, असं पाणी निघसतो त्यातलं। हे पाणी आपल्याला असं निथरून टाकायचं नाही आणि फेकायचं नाही, यातच डुबवून खायचे आहे। खूपच छान चटपटीत कैरी आपली रेडी, मस्त उन्हाळ्यासाठी खास। वाह, बघू शकता खूपच सुंदर झालेली आहे। त्यामुळे तुम्हाला कमेंटमध्ये मला सांगायचं आहे तुम्हाला कशा पद्धतीने कैरी आवडते। माझ्या पण पद्धतीने एकदा तुम्ही नक्की ट्राय करा मैत्रिणींनो।